मस्त. काय काय आलं काय काय नाही आलं असंही काय केमिस्ट्रीचं आपण जे बोललो ते तुम्हाला नव्हतंच सिलेबस मध्ये या पेपरला का होतं? नाही होत मॅम मॅम. आमचं बारा झाले नाही आहे. मग म्हणजे हा तुमचा ते पार्ट 1 पार्ट 2 असं काहीतरी करून ठेवलंय ना, ते आपण त्या दिवशी पाहिलं होतं पुस्तकात. तर त्याच्यामध्ये हे धडे नाहीच आहेत, हे तुम्हाला आता सेमिस्टरला येणार आहेत. पण सेमिस्टरचा अभ्यास आपण युनिट टेस्टच्या वेळेला, पण युनिट टेस्ट तिथूनच धडे आहेत. किती आपण म्हणजे कधीपासून जूनच्या सुरुवातीपासून अभ्यासाला लागलो, मोजून 2-3 धडे आहेत. ते तर असेही होणार आहेत ना आपले. तर तुमचे ऑलरेडी खूप आधीच झाले होते, तर किती वेळेला आपण तेच बोलणार. सो नव्या धड्याचा अभ्यास आपण केला होता सुरू, बरोबर. पहिला धडा आपण पूर्ण फुल फ्लेश केला, तर शाळेत न्यायला ही काय आपली चूक नाहीये. युनिट टेस्टला एवढे धडे असावे आणि मग सेमिस्टरला एवढे धडे असावे, असं एक जनरल प्लॅनिंग आपण आपलं गेलो होतं, आपण बोललो होतो सुरुवातीला. त्या हिशोबाने आपण केलं रिव्हिजन. पण ठीक आहे, काही हरकत नाही, काय आपला अभ्यास वाया जाणार नाही. आता सेमिस्टर पर्यंत एकच धडा आहे जो मला घ्यायचा आहे. मी विचार करते की आता आणखीन 3 महिने तुम्हाला एकच धडा कसं काय, आपण जरा इंडेक्स बघूया 2 मिनिटं आणि मग जरा आपण प्लॅन करूया की आपल्याला आणखीन काय करता येईल. बिकॉज आय वॉन्ट टू नो फ्रॉम यू ऑल्सो. कारण हा धडा पण आपला शिकवून झालेला आहे मुलांना. वी ऑलरेडी हॅव डन दॅट सिलेबस ऑल्सो. वेट, लेट मी ओपन द बुक आणि नाव यू टेल मी व्हॉट वी कॅन डू. म्हणजे आता पुस्तकामध्ये आपण जरा ते बघूया की ते जे आपली इंग्लिश मिडियमची बॅच आहे ना ही सध्या पहिली, मी पुस्तक चुकून मराठीचं उघडत होते, थांबा एक मिनिट. सो मला जरा ते मागचा पान नंबर सांगा बरं, त्याच्यामध्ये दोन्ही दिलेत ना की पार्ट 1 पार्ट 2 काहीतरी तुमचं पेपर 1 पेपर 2 काय येते जरा सांगा बरं मला. त्याचा पान नंबर माहितीये का तुम्हाला? मला वाटते 215. ओके, शेवटचं आहे का ते? म्हणजे पुस्तकातलं 215 225 टाकायला पाहिजे मला. नाही, कोणत्या तरी धड्याची एक्सरसाइज झाली. हा, आलं. येस, आलं. आय एम शेअरिंग द स्क्रीन. आपण जरा प्लॅन करूया, म्हणजे तसं आपल्याला ना चांगला अभ्यास करता येईल. मला काही पर्याय नाहीये, माझे धडे हेच आहेत. आता ते 4थे 5वे त्याला मी काही करू शकत नाही त्याला. आय रिअली कांट हेल्प इट. पण नवसी, मी स्क्रीन शेअर करते, आपण जरा स्मार्ट वर्क करू. वी विल हॅव अ प्लॅन, गुड प्लॅन. चांगला प्लॅन केला की गोष्टी चांगल्या होतात असं म्हणतात. लेट अस ट्राय दिस टाइम. बघा आता पार्ट 1 पार्ट 2 पार्ट 1 पार्ट 2 फर्स्ट टर्म सेकंड टर्म. ओके. म्हणजे आता असं आहे की हे पहिले 3 धडे तुमच्या युनिट टेस्टला होते, ते आता झाले. आता उरलेले 2 धडे ते माझेच आहेत, बरोबर? हो का नाही? बोला की पटकन. हो मॅम. येस हा. मॅम. येस मॅम. आणि दिवाळीनंतर परत 2च धडे आहेत, कार्बन केमिस्ट्री आणि सबस्टन्सेस इन कॉमन यूज. जशी दिवाळी होईल माझे हे 2 धडे पुढच्या 1-1.5 महिन्यात संपून जातील. मग आपण त्याचं रिव्हिजन करत राहू मार्च पर्यंत. तुमच्या डोक्यामध्ये काही वेगळा प्लॅन आहे का? व्हॉट यू से? का हे असंच करायचंय? मॅम असंच ठीक आहे. असंच करू, पण ह्याला आपण जरा डिटेलमध्ये प्लॅन करून रिवाइज करताना मग आपण घाई नाही करायची. आपल्याला 2च धडे करायचे आहेत ना, मग आपण सेक्शनचं आरामात डिस्कशन घेऊ आणि मग ते कम्प्लीट करू. बघा, हा धडा मोठा आहे हा, कार्बन केमिस्ट्री, आणि खूप इम्पॉर्टंट आहे कारण हा 10वीला कंटिन्यू होतो. तर ह्याच्यामध्ये आपल्याला गडबड नाही करायची. खूप मस्त धडा आहे, इंटरेस्टिंग धडा आहे हा. पण मग त्याच्या आपण एक एक पार्टला चांगलं डिस्कस करू, तर आपलं ते चांगलं होईल. म्हणजे रिव्हिजन आपण जेव्हा नंतर करतो त्याच्या आधी धड्याला पण आपण जरा यावेळेला डिवाइड करत जाऊ. प्रिय, तर याच्यामध्ये आपण ह्या 2 धड्यांपैकी ह्याचं आपण सगळं थरो, म्हणजे आता त्याचा कीस पाडलाय आपण, एवढं त्याचं मेजरमेंट ऑफ मॅटरचं रिव्हिजन केलं, एवढं रिव्हिजन केलं आपण त्याचं, की आता परीक्षेच्या आधीच मी तुमचं सेमिस्टरच्या आधी एकदा त्याला उघडेन, तोपर्यंत मीच उघडणार नाही तो धडा आता. मग आपण ऍसिड बेसिस आणि सॉल्ट्स आता सुरू करूया का, है ना? चॅप्टर नंबर 10 ऍसिड्स बेसिस सॉल्ट्स हाच आपल्याला करायला पाहिजे, कारण की ऑलरेडी आपण वरचं केलंय ना, आता परत ते का करायचं आपण? तो लॉजिक सेज सेम, बरोबर ना? हो मॅम.
तुम्ही काळाच्या पुढे आहात, म्हणजे काय म्हणतात त्याला, सिच्युएशनच्या पुढे. शाळेमध्ये तुम्हाला हे धडे शिकवून पण झाले नाही, आपलं दुसऱ्या धड्याचं रिव्हिजन चाललंय. सो वी आर गोइंग ऍट द स्पीड ऑफ लाईट असं म्हणायला पाहिजे. म्हणजे जिकडे शाळेमध्ये सुरुवात पण नाही झाली तिकडे आपला आता दुसऱ्या धड्याचं रिव्हिजन चाललेलं आहे. सो यू सी हाऊ फास्ट वी आर. तर आपण आता त्या धड्याला सुरुवात करूया आणि त्याच्याबद्दल मी तुम्हाला आता आधी आपण बुकमध्ये बघू आणि मग परत मी तुम्हाला पीपीटी शेअर करते. ठीक आहे, असं आपण आलटून पालटून दोन्ही गोष्टी करू. धड्यामध्ये एकदा पटापट पटापट बघूया की काय काय मुद्दे आहेत. ते झाले की आपण जाऊ आपल्या पीपीटी कडे, मग पण डिटेलमध्ये बघू, परत पुस्तकात बघू, असं आलटून पलटून आपण करू, म्हणजे हा धडा आपला छान मस्त रिवाइज होऊन जाईल. ओके, सो दिस इज द लेसन नंबर 5, ऍसिड्स, बेसिस अँड सॉल्ट्स. तुम्हाला या धड्यातलं काही लक्षात आहे का? तुम्हाला हा टेबल लक्षात आहे का? मॅम मी या पहिलेच्या क्लासला नव्हते. बाकीचे तर होते ना. आम्हाला काहीच लक्षात नाही. असं म्हटलं की मला मजा येईल, मग मला काहीतरी सांगावं असं तरी वाटेल, अरे हा आपल्याला झालं नाही किंवा तुम्हाला लक्षात नाही, किंवा आता नुकतीच परीक्षा झाली, आम्ही वेगळाच अभ्यास केला, हे आमच्या डोक्यातून निघून गेलं. हे कसं माहितीये, एवढीच जागा आहे, काहीतरी आत टाकलं की काहीतरी बाहेर काढावं लागेल, असं आहे ना ते. सो ते स्वाभाविक आहे, असं होऊ शकतं. बघा, हा पहिला पार्ट होता त्यातला, हा टेबल होता. रॅडिकल्सचं आपण डिस्कशन केलं होतं, हा टेबल आपण सोडवला होता. तुमच्या लक्षात आहे का मला माहित नाही. मग आयनिक कंपाऊंडचा पूर्णच्या पूर्ण डिटेलमध्ये आपण परत रिकॅप केला होता. आठवत असताना आयनिक कंपाऊंड्स कसे बनतात, वी ऑलरेडी हॅड डिस्कस्ड इट. But in 9th standard, again, that part has repeated to add into the things of how the acids and bases are getting separated inside the solutions. So ते सांगण्याकरता आता आयनिक कंपाऊंड्स परत आहेत, ते पण आपण डिस्कस केलं होतं. मी तुम्हाला atomic स्ट्रक्चर काढून दाखवलं होतं. Now, dissociation of ionic compounds, as I said, because it is related to this atomic structure and how do they make the bonds. So how the ionic compounds will be dissociating in the water to form the cation and anion. Again, as they are forming cation and anion, they are the ionic compounds. But water is the universal solvent. So all these cations and anions formed inside the solution, or what we can say, त्या पाण्यामध्ये, in the solute. Solvent, ते solute आहेत. So they will be forming two separate charged particles, त्याला आपण रॅडिकल्स म्हणतो, बरोबर. मग अर्हेनियस थिअरी होती, तुम्हाला आठवत आहे का? आपण त्याच्यामध्ये ऍसिड्स आणि बेसिसचं डेफिनेशन बोललो होतो. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ऍसिड्स अँड बेसिस? तरी लक्षात आहे का? असं नका म्हणू की आम्हाला काहीच लक्षात नाही. मग आपण एवढे दिवस कसला अभ्यास केला हा प्रश्नच उभा राहील की नाही. स्ट्रॉंग ऍसिड, वीक ऍसिड, आठवत आहे का? क्लास 9, काहीतरी बोला, मला भीती वाटायला लागली. का आपलं हे झालंच नाही असं वाटतंय तुम्हाला? असं वाटतंय का हे आमचं झालंच नाही? शी, हे काय आलंय नवीनच, हे तर आम्हाला कधीच आयुष्यात बघितल्यासारखं वाटत नाही, असं काय वाटतंय का? नाही नाही मॅम. म्हणजे तुम्हाला थोडं थोडं आठवते. ओके ओके. अरे मला भीती वाटायला लागली, म्हटलं ह्याला काय अर्थ आहे, एवढे धडे मी शिकवले, म्हणजे त्यावेळेला तुम्ही होतात कुठे? खूप डर लगने लगा भाई. ठीक आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड बेसिस आपण हा टेबल पण सॉल्व्ह केला होता. इफ यू रिमेंबर, वी हॅड सॉल्व्ह दिस टेबल. मग आपण पीएच बद्दल बोललो होतो, कारण धडाच आहे ऍसिड्स, बेसिस आणि सॉल्ट्स. ह्याच्यावरती आपण जे सगळं बोललोय ना, ते सगळं ऍडिशनल आहे, ऍडिशनल. खरा धडा इथून सुरू होतो. ऍसिड्स कोण, बेसिस कोण, सॉल्ट्स कोणते, आणि त्यांचं पीएच काय असतं, हाऊ डू वी फाइंड इट, मग कोणते इंडिकेटर्स असतात. लास्ट इयर वी हॅड द इंडिकेटर्स लाईक टर्मरिक, natural indicators made from the flowers, and all other things like काही colored substances आजूबाजूला असतात. बीटरूट असं काही काही भाज्या बिज्या वापरून, हो की नाही. सो ते सगळं मागच्या वर्षी होतं. त्याच्यानंतर मिथाइल ऑरेंज, मिथाइल रेड, फिनॉप्थेलिन हे इंडिकेटर पण मागच्या वर्षी होते. या वर्षी आता आपल्याला युनिव्हर्सल इंडिकेटरची जास्तीची माहिती आहे. मग तो कसा काम करतो, मग हे ऍसिड्स आणि बेसिस नक्की काय करतात, आणि त्यांची रिॲक्शन. ह्या वर्षी ऍसिड्स, बेसिस, सॉल्ट्स काय ते आपल्याला कळलं.
आता आपल्याला हे बघायचं की हाऊ डू दे रिॲक्ट विथ मेटल्स. वी हॅड डिस्कस दिस इन डिटेल. इफ यू रिमेंबर की आपण बोललो होतो की मेटल्सची आणि ऍसिड्सची रिएक्शन कशी होते, मग नॉन मेटल्सची आणि ऍसिड्सची रिएक्शन कशी होते, बरोबर. ऑक्साइड्स बरोबर मेटल ऑक्साइड्स आणि ऍसिड्स ह्या सगळ्याची रिएक्शन कशी कशी होते, ह्या सगळ्याचं डिस्कशन आपण केलं होतं. ठीक आहे. आणि मग कार्बोनेट्स, बायकार्बोनेट्स, आपण हा टेबल भरला होता. तुम्हाला आठवतं हे सगळे टेबल्स आपण एक 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 त्यातले जे काही आहेत ना, दॅट ऑल दोज टेबल्स वी हॅड ऑलरेडी फील्ड. आठवत आहे? भरल्यासारखे हो वाटते? मॅम. येस मॅम. गुड. मग आपण ऍसिड्स, बेसेस आणि सॉल्ट्स यांचा इम्पॅक्ट त्यांच्या सॉल्ट्सवर कसा होतो, म्हणजे त्यांचे जे काही सॉल्ट्स बनतात, ऍसिडचे सॉल्ट, बेसेसचे सॉल्ट किंवा न्यूट्रल सबस्टन्सेसचे सॉल्ट्स, जसं की आपलं मीठ आहे ते पण एक सॉल्ट आहे, NaCl, which is a neutral salt. But there are also salts which are slightly acidic or slightly basic in the nature. So ह्या दोघांचं आणि या तीनही वेगवेगळ्या पदार्थांचं म्हणजे ऍसिड, बेसिक आणि त्यांच्यामधल्या न्यूट्रल अशा तीनही पदार्थांचं आपण डिस्कशन केलं होतं की हे कसे असतात. जनरल डिस्कशन केलं होतं. खूप डिटेलमध्ये आपण हे नाही बोललो होतो, त्याचे खूप जास्त एक्झाम्पल्स पण नाहीत आपल्याकडे. मग आपण बोललो होतो वॉटर क्रिस्टलायझेशन. तुम्हाला आठवते का मी तुम्हाला याचा एक शॉट दाखवला होता, कॉपर सल्फेट दाखवला होता ना, का नाही? नसेल दाखवला तर मी तुम्हाला दाखवेन यावेळेला, डोंट वरी. त्यात कॉपर सल्फेट असं टेस्ट ट्यूब मध्ये घेतात, त्याला गरम करतात, त्याचा रंग पांढरा होतो. हा मस्त शॉर्ट आहे युट्यूब वरती. आय विल शो यू दॅट जेव्हा आपण त्याला रिवाइज करू आणि तिथपर्यंत जाऊ. मग इलेक्ट्रिसिटी कंडक्टिव्हिटी मध्ये ह्या आयन्सचा कसा रोल असतो, आणि मग त्याच्या पुढे आपण बोललो होतो की आयन्स आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ह्याचं कनेक्शन कसं असतं, की त्याचे कटॅन्स, अनायन, ॲनोड, कॅथोड हे काय असतात बरं. इलेक्ट्रोलिसिस म्हणजे काय, मग इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर पण आहे आपल्याला पुढचा मुद्दा. इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर पाण्यालाच सोडायचं आणि मग त्यातनं काय मिळतं, गॅसेस मिळतात, O2 आणि H2. कुठे मिळतात, कॅथोड आणि ॲनोड. ॲनोड म्हणजे काय, कॅथोड म्हणजे काय, हे पण सगळं मी तुम्हाला इथे काढून दाखवलं होतं. ॲनोड म्हणजे कोण, कॅथोड म्हणजे कोण. आठवलं का थोडंफार काहीतरी, थोडं थोडं तरी? येस मॅम. येस मॅम. बाकीच्यांना पण थोडं थोडं आठवत आहे ना? मॅम मी नव्हती या क्लास. चला, बर, चांगली गोष्ट आहे. आता ज्यांना मागच्या वेळेला जे पूर्ण करता नाही आलं त्यांच्यासाठी आपण सुरुवातीपासून हा धडा असाही आपल्याला आता फुल फ्लेज रिवाइज करायचा आहे. एकदा झालंय आपला, आपल्याला माहिती आहे हा धडा काय. आता जरा त्याला डिटेलमध्ये आपण बघू. डिटेलमध्ये म्हणजे आता मला तुम्ही आधी एक गोष्ट सांगा, ऍसिड म्हणजे काय, बेसेस म्हणजे काय आणि सॉल्ट्स म्हणजे काय. वी विल स्टार्ट विथ दिस. व्हॉट डू यू रिमेंबर दिट? तुम्हाला मागच्या वर्षी पण हा धडा होता, ऍसिड्स, बेसेस अँड सॉल्ट्स, बरोबर. आता जरा मला सांगा की तुम्हाला काय काय लक्षात आहे ऍसिड्स, बेसेस आणि सॉल्ट्स बद्दल. तर आपण सुरुवातीपासून सुरू करू ना अभ्यासात. आपल्याला डिस्कसच करायच्या सगळ्या गोष्टी. सो वी विल स्टार्ट फ्रॉम द बिगिनिंग. सो यू टेल मी व्हॉट डू यू रिमेंबर बाय द वर्ड्स ऍसिड्स, बेसेस आणि सॉल्ट्स. वनिता, अपूर्वा, प्रणाली, अवी, आय, समृद्धी, कोमल, अनुष्का, साई, स्वप्नाली, नंदिनी. तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय ना? येस मॅम. मॅम जे acid असतात ते H+ आयन्स कंटेन करतात. ते कोण असतात? H+ आयन कंटेन करतात ते कोण असतात? अर्धवट काम मला आता शोधून ठेवायचं काम आहे का ते? त्यांनी काहीतरी माहिती सांगितली, पूर्ण नाही आहे ती, मला सांगा. सांगितली असेल तरी ऐकू नाही आलेली आहे. त्यांच्यामध्ये H+ आयन्स असतात. कोणामध्ये H+ आयन्स असतात? ऍसिड्स मध्ये. हा, मग काय होतं त्याच्यामुळे? बाकीच्यांसाठी पण हा प्रश्न लागू आहे का, तिलाच विचारत नाही फक्त मी. मॅम ऍसिड्स असतात त्याच्यामध्ये म्हणजे काय असतात? होतात. हा,
काय होतात? अगं बाकीच्यांनी पण बोला, नाही तर तू परत बोल ग. तुम्हाला काहीही कळत नाही, तू अर्धा शब्द मला ऐकू येतो आणि बाकीचं काहीच ऐकू येत नाही. मग हाऊ हाऊ कॅन आय को रिलेट? जे काही आहे ते पूर्ण सांग आणि बाकीच्यांनी पण जरा ऍड करा की ऍसिड म्हणजे काय आहे. तुम्ही काय प्रवचनाला आहे का पटापट पटापट बोलायचं? ऍसिड म्हणजे काय? तिने सांगितलं की मॅम त्याच्यामध्ये H+ असतात. पुढे काय? मॅम ऍसिड हे आंबट असतं आणि बेस हे तुरट असतं. ऍसिड काय असतं आणि बेस काय असतं? ऍसिड हे आंबट असतं आणि बेस हे तुरट असतं. ओके, हा, ओके. टेस्ट. बरं, चला, एक मुद्दा आला की ऍसिड्स हे चवीला आंबट असतात आणि बेसेस हे चवीला तुरट असतात. बर, ठीक आहे, गुड. अजून चांगले चांगले मुद्दे तुम्हाला सुचतील, पटापट सांगा. गुड. एकामध्ये H+ आयन असतात आणि ते ऍसिड असतात. दुसऱ्याचं काय? मॅम त्याची टेस्ट सोअर असते. काय ग? परत सांग. मॅम हा ऍसिड बेस पासून सॉल्ट तयार होतो. हा, ऍसिड्स आणि बेसेस एकत्र करून सॉल्ट तयार होतात. चला, जरा तुम्हाला परत आठवण करून देण्याकरता काही काही गोष्टी आपण ज्या ज्या बोललो होतो त्या एकदा पुन्हा बोलूया आपण. ऍसिड्स, बेसेस आणि सॉल्ट्स हे एखाद्या सबस्टन्सचे केमिकल नेचर जेव्हा आपण बघतो तेव्हा आपण टेस्ट करतो. तुम्हाला आठवत असेल तर मी तुम्हाला मागच्या वेळेला सुद्धा सांगितलं होतं की वी स्टडी एनी सबस्टन्स बाय इट्स फिजिकल नेचर अँड बाय इट्स केमिकल नेचर. एखाद्या गोष्टीचं, अगेन आय हॅव माय फोन हिअर, बाकी दुसऱ्या काही कुठल्या वस्तू माझ्याकडे नसतात. समजा एखादी गोष्ट मी बघितली तर त्याचं फिजिकल नेचर मी बघतो आणि त्याचं केमिकल नेचर पण बघतो. सो व्हॉट इज इन द मॅडम, फिजिकल नेचर? गुळगुळीत असतो. काय असतं? बेस हा गुळगुळीत असतो. शाबाश, बरोबर. सो त्याचा स्पर्श म्हणजेच काय? हाऊ डू वी टच इट, हाऊ डू वी फील इट वेन वी टच इट. म्हणजेच आपण त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज पण बघतो आणि त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज पण बघतो. तर फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये जनरली आपण काय बघतो? रंग कसा आहे, वजन किती आहे, लांबी रुंदी किती आहे, पाण्यात टाकलं तर काय होईल, बरोबर. सो त्याच्यात ह्या लाल कळला की निळा होतो. आता आता आपण फिजिकल प्रॉपर्टीज बद्दल बोलतोय ना, हे सगळं मगाशी विचारलं होतं तेव्हा बोलायचं होतं. आता थांबा जरा. आता मी जेव्हा केमिकल प्रॉपर्टीज विचारेन तेव्हा ते सांगा. आता आपण ज्या बघतोय त्या एखाद्या वस्तूच्या फिजिकल प्रॉपर्टीज. कुठली पण गोष्ट, साधारण असेल तर दगड जरी आपण बघितला तरी पण आपण त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज आणि फिजिकल प्रॉपर्टीज अशा दोन पद्धतीने अभ्यास करू शकतो. तर जेव्हा आपण त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज बघतो तेव्हा आपण त्याच्यामध्ये असलेल्या रंग, त्याची डेन्सिटी, त्याचा व्हॉल्यूम, ह्या सगळ्या गोष्टींचा वरच्या वर दिसणाऱ्या सगळ्या प्रॉपर्टीचा अभ्यास करतो. दॅट इज द फिजिकल नेचर. दुसरी आहे केमिकल नेचर. ती वस्तू कशाने बनलेली आहे त्याच्यामुळे त्याला त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे मिळतात किंवा त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज बनतात. जसं मी म्हटलं, फोनमध्ये पण बऱ्याचशा छोटे छोटे पार्ट्स आहेत वेगवेगळे. त्याच्यामध्ये काही पार्ट प्लास्टिकचे आहेत, काही काचेचे आहेत, त्याच्यामध्ये काही सेमी कंडक्टर मटेरियल, काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी असेंबल करून एक फोन बनलाय. पण ह्या सगळ्यामधनं त्या सगळ्याच्या केमिकल प्रॉपर्टी जर बघितल्या मी, तर ह्याची प्रॉपर्टी कशी, त्याची प्रॉपर्टी कशी, त्याची प्रॉपर्टी कशी, केमिकली हा कोणाबरोबर कसा रिएक्ट करेल, केमिकली याचा फॉर्म्युला कसा असेल, ह्याचा अभ्यास केला तर सगळे सबस्टन्सेस आपण 3 भागांमध्ये डिवाइड करतो. ऍसिड्स, बेसेस आणि सॉल्ट्स. समजलं का? फिजिकल प्रॉपर्टीज तर आपल्याला अशाही दिसतात. केमिकल प्रॉपर्टीज मध्ये आपल्याला त्याच्या स्ट्रक्चरकडे बघावं लागतं. सो केमिकल प्रॉपर्टीज मध्ये आता आपल्याला त्याच्यामध्ये असलेल्या काही काही स्पेसिफिक ग्रुप्सना, स्पेसिफिक रॅडिकल्सना फाइंड आउट करायचं असतं. ऍसिड, बेसेस, सॉल्ट या तिघांमध्ये आपण काय बघतोय? ऍसिड्स म्हणजे मग अशी बरोबर सांगितलं अनुष्काने की त्यांच्यामध्ये H+ आयन असतात. स्वप्नालीने बाकीचे सगळे पुढचे मुद्दे ऍड केले की ते हाताला गुळगुळीत असतात, ते बेसेस असतात, बरोबर. आणि ते कलर चेंज करतात. म्हणजे एखादी गोष्ट ऍसिडिक एक आहे का बेसिक आहे का न्यूट्रल आहे हे तुम्ही सांगणार कसं? बघून कसं सांगणार? तुम्हाला काहीतरी टेस्ट करावी लागेल. सगळ्याच गोष्टी आपण हातात घेऊन, चव घेऊन टेस्ट करू शकत नाही.
आपल्या घरामध्ये, आपल्या किचनमध्ये खूप साऱ्या वस्तू असतात ज्या आपल्याला दिसतात. आंबट आहेत, दही आहे, लिंबू आहे, कच्ची कैरी आहे, संत्री, मोसंबी, या सगळ्या सगळ्या आंबट फळांना तुम्ही बघितलं, टोमॅटो आहेत फॉर दॅट मॅटर. ह्या सगळ्यामध्ये काही ना काहीतरी आंबट अशी चव आहे, बेसिक त्याची स्वतःची. मग त्याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचं ऍसिड आहे. पण ही सगळे ऍसिड्स जी आपल्या फळांमध्ये असतात ती असतात नॅचरल ऍसिड्स, ऑर्गॅनिक ऍसिड्स. ते आपण खाल्ली तरी आपल्याला काहीही त्रास होत नाही, बिकॉज ती ऍसिड्स ऑर्गॅनिक आहे, आपली बॉडी पण ऑर्गॅनिक आहे, बरोबर. पण दुसऱ्या प्रकारचे ऍसिड्स असतात जे असतात सिंथेटिक ऍसिड्स ऑर इनऑर्गॅनिक ऍसिड्स. आणि ते सगळे ऍसिड्स हे आपण लॅबमध्ये वापरतो, कुठल्या तरी केमिकल रिएक्शन मध्ये वापरतो, आणि जनरली त्याचा वापर हा केमिकल टेस्टसाठी केला जातो. तो ह्या 2 प्रकारचे ऍसिड्स आहेत, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक. ह्यातले जे मी तुम्हाला सांगितले फळांमध्ये जे असतात ते आपल्याला चवीने कळतात आणि ते आपण खातो डिरेक्टली. आपल्याला माहिती असते की चिंच आंबट तरी आपण खातो, रादर वी लाईक इट, कारण किती आंबट असते. तिचा आंबटपणा ही जी प्रॉपर्टी आहे ही तिच्यामध्ये असलेल्या तिच्यामध्ये असलेल्या ऍसिडिक फॅक्टर्समुळे आहे. लिंबामध्ये जे सिट्रिक ऍसिड त्याच्यामुळे त्याला आंबट चव येते. सो अशा ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या ऑर्गॅनिक ऍसिडच्या आहेत. पण लॅबमध्ये जेव्हा आपण ऍसिड्सचा अभ्यास करतो किंवा ह्या ऑर्गॅनिक ऍसिडचा सुद्धा स्ट्रक्चरचा अभ्यास करतो, तेव्हा त्या सगळ्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती आहे H+ आयन. तसा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिला की सगळ्यामध्ये तुम्हाला H+H+H+ बाहेर निघालेले दिसतील. जे जे सबस्टन्सेस इझिली H+ आयन देतात ते सगळे ऍसिड्स, बरोबर. ते आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. तीच ती अर्हेनियसची डेफिनेशन आहे जी आपल्याला पुस्तकात पण दिलेली. मग सेकंड येतात बेसिस. बेसिस म्हणजे कोण आहेत? जसे ऍसिड्स तसे तसं सेकंड पार्ट काउंटर पार्ट इज बेसिस. तर बेसिस मध्ये काय होतं, त्यांच्या मॉलिक्युलर स्ट्रक्चरमध्ये OH- बाहेर पडतात. OH- आहे तर त्यांची चव ऑब्व्हियसली ऍसिड सारखी नाहीये, वेगळी आहे. तुरट कडवट अशी चव असते त्यांची. ऑर्गॅनिक बेसिस जे आपण खातो, आवळा, बरोबर. बाकी काय आपण कुठल्या अशा गोष्टी तुरट आंबट अशा, तुरट सॉरी मोस्टली अशा काही फारशा खाल्ल्या जात नाही आपल्याकडनं. पण बेसिस जे असतात ते आपल्या आजूबाजूला एका वेगळ्या फॉर्म मध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये, जसे की तो काय ते खडी असते ना, ती चुनकळी वगैरे अशा चुनखडी, अशा सगळ्या गोष्टी, कॅल्शियम कार्बोनेटचे दगड थोडक्यात. तर ह्या सगळ्यामधनं आपल्याला हे माहितीये की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बेसिस असतात जे की आपण त्याचा वापर करतो आपल्या क्लिनिंगसाठी. मोस्टली सगळे साबण, ज्याचे शॅम्पू, अंगाचे साबण, भांड्यांचे साबण, ज्याला फेस होतो, लिक्विड्स, आपल्या ह्याचे लिक्विड्स असतात क्लिनिंगसाठीचे, डिटर्जंट, या सगळ्यामध्ये हे बेसिस असतात, बरोबर. तर हे ऍसिड्स आणि बेसिस हे 2 वेगवेगळे ग्रुप आहेत. ते आपल्या पहिल्या टेबलमध्ये दिलेले आहे. तो टेबल जरा मी शेअर करते, आपण तो आधी सॉल्व्ह करूया, परत तुमच्या डोक्याची दिमाग की बत्ती जल जाएगी आणि मग आपण पुढच्या सगळ्या कन्सेप्ट एक एक करून परत बघूया. मुद्दाम टेबलकडे जाऊ जेणेकरून तुम्हाला ते आठवेल की आपण काय बोललो होतो. आठवतंय का? आता थोडं थोडं आपण बरंच काय बोललो होतो. मागच्या वेळेला आपण हे सुद्धा बोललो होतो की ज्या वेळेला आपल्याला माहितीच नाहीये की ही गोष्ट काय आहे, त्यावेळेला आपण काय करणार, इंडिकेटर्स वापरणार. सो इंडिकेटर्सचे प्रकार पण आपण बोललो होतो, नॅचरल, सिंथेटिक, लिक्विड, सॉलिड, बरोबर. असे वेगवेगळ्या प्रकारचे इंडिकेटर्स असतात. तर हे काय आहे आता, वरचा धडा, ऍसिड्स, बेसिस, सॉल्ट्स हा खालचा धडा आहे. बघा आता हे तुम्हीच मला सांगा, आपण हा टेबल सॉल्व्ह केला होता, तुम्ही जरा बघा आणि मला सांगा की या टेबलमध्ये काय आहे. सांगा, ऍसिड्स, बेसिस, सॉल्ट, बेसिक रेडिकल आहे बघा. HCl दिलंय, त्याच्यामध्ये त्याला आपण ब्रेकडाऊन केलं तर H+ मिळाला, Cl- मिळाला, तो ऍसिड आहे हे कळला. खालचे पटापट सांगा मुलांना, टाइमपास करू नका अजिबात. यू आर टेकिंग अ लॉट ऑफ टाइम, आय डोंट नो वाय. माझा आवाज येतोय ना, का नेटवर्क स्लो आहे? व्हिडिओ बंद करू का मी जरा? येस मॅम. चलो टेल मी नाव. हा पटापट सांगा, ब्रेकडाऊन कर. हा H+, गुड, पुढे. NO, एनो आहे का ते? NO, एनो लिहायचंय का मी? NO3, NO3. NO3, मग हे काय येईल प्लस मायनस? मायनस, प्लस 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 कसं येईल? H+ आलंय ऑलरेडी, NO3 मायनस येणार आहे.
मग काय येईल? ऍसिड बेस सॉल्ट. चला तिसरं प्लस H प्लस. H plus बुक घेऊन जा रे. H प्लस आणि पुढचं काय? Br minus व्हेरी गुड. मग इथे काय लिहू? ऍसिड. acid चला खालचं सांगा. H plus plus 2H plus हा 2H प्लस. 2H4. 2H प्लस आणि SO4 SO4 मायनस 2 ऍसिड. बरोबर. सांगा H3BO3. 3H plus 3H H plus शाबास. व्हेरी गुड. BO3 minus मायनस 3 येईल ना. yes ma'am हो ऍसिड. आता NaOH. N plus Na plus Na plus. Na प्लस OH. OH minus. मग काय येईल इथे? ऍसिड. Base. base बेस. KOH. K plus. इकडे मुलगा बोलला. थांबा मुलींनो, आपल्या बॅच मध्ये एक मुलगा बोलला. नाव सांग रे तुझं. एक कोणतरी मुलगा बोलला ना आता. Avi. शी. अवी पटपट बोल. आता कोणी बोलायचं नाही. आता अवी उत्तर देणार आहे. COH ट्वाइस सांग रे. CA लिहून घेते इकडे. Ca plus. प्लस का +2? +2 येईल ना. OH 2 आहेत बघ. कारण 2 OH मायनस. बरोबर ना. मग काय लिहू? ऍसिड का बेस? बेस. OH आहे. NH4OH सांग आता. NH4 NH4 Plus. NH4 plus OH मायनस. Minus. NaCl. Base. NaCl बेस आहे. Na plus Na plus Cl मायनस. Cl minus Plus मग salt. इथं काय आहे? salt किंवा आपण न्यूट्रल म्हणूया. न्यूट्रल. ऍसिड नाही, बेस नाही, न्यूट्रल. ऍक्च्युली नाही, सॉल्टच म्हटलं पाहिजे. न्यूट्रल आहे की नाही माहित नाही. CaNO3 ट्वाइस. Ca plus 2 शाबाश. Ca+2. कोणी उत्तर दिलं हे +2? मॅम मी समृद्धी व्हेरी गुड. Ca+2. आता NO3. NO3
minus 3 minus 2 N O 3 minus plus मायनस. आता मी याला लिहिणार आहे सॉल्ट. salt K प्लस बरोबर. येस मॅम. plus आणि पुढे काय येणार SO4 minus 2 minus -2. शाबाश. इथे पण लिहून टाकूया आपण सॉल्ट. CaCl2 Ca plus 2 प्लस 2. शाबाश +2. Cl चं काय येणार Cl minus Cl मायनस बरोबर. हे पण आहे सॉल्ट. salt. NH4 ट्वाइस SO4 NH4 plus plus SO4 minus 2 2NH4 प्लस S आणि of SO4 मायनस minus salt. झालं. आठवलं रे बाबा. सगळं तुम्हाला आठवलं. व्हेरी गुड. शाबाश. स्वतःसाठीच टाळ्या वाजवा. तुम्हाला फायनली आठवलेलं आहे. तर हा आता आपल्याला ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की आपण जे बोललो त्याच्यामध्ये आपल्याला ऍसिड्स बेसिस सॉल्ट ह्याच्याबद्दलचं सगळ्यात इम्पॉर्टंट जे डिस्कशन झालंय आपलं की त्याच्यामध्ये त्याचं स्ट्रक्चर कसं असतं त्याच्या डिसोसिएशन मध्ये. आता पुन्हा एकदा मी जरा ती स्क्रीन शेअर करते आपल्या टेबलची. त्यातनं जरा आपण बघूया की आपल्याला जे नोटिसेबल डिफरन्सेस दिसत आहेत ते कसे असतात. ओके नाही. जे आपल्याला त्याच्या ऍटमिक काय बरं म्हणू आपण त्याच्या मॉलिक्युलर फॉर्म्युला बद्दल मदत करतायत समजून घेण्याकरता ते आहेत त्याचं स्ट्रक्चर. बघा आता ब्ल्यू कलरने जरा याला आपण नोट डाऊन करू. हे 4 आहेत ऍसिड. त्याच्यामध्ये ए आहे. हे 4 आहेत बेसिस. अरे 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 कुठे गेलं रे. हे 4 जे आहेत हे आहेत बेसिस आणि इथून सगळे जे आहेत ते आहेत सॉल्ट्स. सो आपल्याला स्ट्रक्चर मध्ये इझिली वी कॅन फाइंड आउट दॅट इफ देअर इज H प्लस ते सगळे ऍसिड्स. इफ वी हॅव OH मायनस दे आर बेसिस. आणि इफ वी डोंट हॅव एनी ऑफ इट H प्लस पण नाहीये OH मायनस पण नाहीये तर तो होतो सॉल्ट. म्हणजेच आता ह्याच्यावरून आपण त्याची जी डेफिनेशन आहे अर्हेनियसने दिलेली ती आता डायरेक्टली आपण तिकडे जाऊया. हे आयनिक कंपाऊंडचं आपण स्ट्रक्चरचं बघूया. पण आता ही जी कन्सेप्ट आहे ती तिथे कनेक्ट होते. बघा की ज्या ज्या स्ट्रक्चर्स मध्ये H प्लस आयन डिसोसिएट झाल्यानंतर मिळतं ते सगळे असतात ऍसिड्स. सो व्हॉट इज दी definition of an acid by Arrhenius theory? An acid is a substance which on dissolving in water gives the H plus ion as the only cation. त्याच्यामध्ये तेच खूप आहे, मेजर आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि खूप इझिली निघतं. बरोबर. हा झाला Arrhenius acid. So what is Arrhenius base? Arrhenius base is a substance which on dissolving in water gives rise to OH minus ion. So that is the only anion. तो एकच त्यातला निगेटिव्ह रॅडिकल आहे जो आहे OH मायनस. बरोबर. आता या ऍसिड्स आणि बेसिसचं आपण जे क्लासिफिकेशन करतो ते कसं असतं. चला आता हे तुम्ही फक्त बघा स्ट्रॉंग वीक अल्कली. आता हे तुम्ही मला एक्सप्लेन करा. आता मी थांबवणार प्रेझेंटेशन कारण आता मला तुमचं ऐकायचंय उत्तर. सांगा आता मला. स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेसिस, वीक ऍसिड, वीक बेसिस म्हणजे काय? स्ट्रॉंग ऍसिड म्हणजे ते आपल्या शरीरासाठी हानिकारक असतं ते. बरं. आपल्या शरीरासाठी हानिकारक असतं. ठीक आहे. चला एक मुद्दा आला. अजून पण स्ट्रॉंग आणि वीक मध्ये मग फरक कसं काय सांगायचं आपण की हा स्ट्रॉंग आहे हा वीक आहे. हा काय फरक असेल? बरोबर विचार वीक करता. ऍसिड होऊ शकतो. वीक ऍसिड पिऊ शकतो. खाऊ शकतो. खाऊ शकतो.
वीक HCl खाऊ पिऊ शकतो का आपण? वीक H2SO4, वीक HNO3 याचा खाऊ पिऊ शकतो का आपण? खायचं का त्याला आपण? नाही मॅम. नाहीच करायचं आपण. ऍसिड्सना टेस्ट नाही करायचं, त्याचा स्मेल नाही घ्यायचा, त्याला स्किनवर टाकून बघू कसं होल पडतंय, असं काही फालतूपणा करायचं नाही. ते ऍसिड आहे. ते आपला बघून विचार करणार नाही की अरे या गरीब मुलाला काही व्हायला नाही पाहिजे वगैरे, असलं काहीच करत नाही. ते ऍसिड सारखंच वागतं. आपणही शहाण्यासारखंच वागायचं. का वीक सांगा बेस म्हणजे मराठीत? सांगा ना. ज्या बेसचे पाण्यात आयनीकरण कमी प्रमाणात होते त्याला वीक बेस असे म्हणतात. बरोबर आहे. पाण्यात टाकलं की ते खूप कमी डिसोसिएट होतं, त्याच्यामधनं H+ आयन निघतात पण एकदम हळूहळू निघतात. मग स्ट्रॉंग ऍसिड्स काय असतात? मॅम जे अर्धकामतेदार. वॉटरमध्ये कम्प्लिटली डिझॉल्व्ह होतात ते. बरं, पाण्यात टाकल्या ते लगेच पटापट H+ आयन देणार आणि खूप मोठ्या प्रमाणात देणार. ते स्ट्रॉंग ऍसिड्स आहेत. कमी प्रमाणात टाकले तरी पण पटकन H+ देतील आणि खूप जास्त देतील, कारण त्यांच्यामध्ये खूप मोठा शेअर H+चाच आहे. आता तुम्ही आय विल शो यू द स्ट्रक्चर ऑफ HCl मॅम अँड H+. म्हणजे बोला. पाण्यात विरघळणारे क्षार. कोण? अल्कली. मॅम हा, मीठ हे ऍसिड आहे का बेस आहे? पीठ म्हणजे जे मीठ आपण मीठ 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 हे सॉल्ट आहे. सॉल्ट ऍसिडही नाही आणि बेसही नाही, ते सॉल्ट आहे. मॅम ते न्यूट्रल असेल ना? हो, सॉल्ट न्यूट्रल सॉल्ट आहे. आता ते सॉल्टचे प्रकार पण आपण बघतो ना, त्याच्यामध्ये काही न्यूट्रल आहेत, काही ऍसिडिक आहेत आणि काही बेसिक सॉल्ट आहेत. चला आता मी जरा स्क्रीन शेअर करते आणि तुम्हाला ती मज्जा सांगते की HCl आणि H2SO4 मध्ये नक्की होतं काय. वेट, हे स्ट्रॉंग ऍसिड का आहेत हे बघतोय ना आपण. तर स्ट्रक्चर बघा. HClचं स्ट्रक्चर काय आहे? H प्लस Cl मायनस. पण हे कधी? पाण्यात गेल्यानंतर. When we add HCl into the water, it dissociates. But what happens in this? हे जे H+ आहेत हे आहेत त्याचे कॅटायन आणि हे काय आहेत त्याचे ऍनायन. बरोबर. आता जर तुम्ही ह्या मॉलिक्युलचा विचार केला, मॉलिक्युलचा, त्याच्यामध्ये HCl मध्ये 50% वाटा H+ आहे. 50% H+ बाहेर पडणार त्यातलं. मग हा स्ट्रॉंग ऍसिड नाहीये का? हा पाण्यात गेल्या गेल्या 50%, त्या मॉलिक्युलच्या 50% H+ देतोय आपल्याला. आता H2SO4 बघा. H2SO4 ह्या मॉलिक्युल मध्ये काय आहे? 2H आणि SO4 हा ग्रुप आहे. तर आता हा पाण्यात गेल्यावरती कसा डिसोसिएट होणार आहे? 2 देतील H+ आयन्स आणि SO4 चा आयन. बरोबर, SO4 -2 असं डिसोसिएशन होईल याचं. कधी? पाण्यात टाकल्यावर. आता इथे वर लिहून टाकते मी H2 पाण्यात टाकल्यानंतर. आता 2H+ काय आहे? त्यातला कॅटायन, द ओनली कॅटायन. आणि SO4 काय आहे? द ओनली ऍनायन. आपल्याला डेफिनेशन मध्ये काय सांगितलं होतं? कॅटायन म्हणजे काय? ते असे सबस्टन्सेस आहेत जे आपलं अर्हेनिस थेरी काय म्हणते? ऍसिड्स म्हणजे काय? दॅट इज द ओनली कॅटायन विच इज गिवन, दॅट इज H+ आयन. बरोबर. हा आला कॅटायन, हा झाला ऍनायन. आता ह्या स्ट्रक्चर मध्ये बघा ना तुम्ही, एका मॉलिक्युलला डिसोसिएट केलं पाण्यामध्ये तर 2 H+ आयन मिळाले आपल्याला. 2 H+ एका मॉलिक्युलमध्ये. हा स्ट्रॉंग ऍसिड नाहीये का? हा स्ट्रॉंग ऍसिड आहे, भयंकर ऍसिड आहे हा. तसाच HNO3 NO3- H+ असं डिसोसिएट होणार आहे त्याचं. बरोबर. H+ आणि NO3-. आता मगाशी आपण जे बघितलं होतं की HCl मध्ये कसं 50%
बरोबर. तसं ह्याच्यामध्ये पण इट इज द ओनली कॅटायन, 50% शेअर त्याचा आहे आणि ह्याचा उरलेला 50% या ऍनायनचा. ऍनायन याचा पूर्ण ग्रुप, हा पूर्ण ग्रुप आहे, त्याला मिळून एक मायनस चार्ज आहे. मग हा स्ट्रॉंग ऍसिड नसेल का? इट इज अ स्ट्रॉंग ऍसिड, सो आय एम जस्ट पुटिंग अ स्टार ओव्हर इट. आता आपण दुसरं एक एक्झाम्पल बघूया, ते आहे हे CH3 COO आणि H. आता ह्याचं डिसोसिएशन कसं होईल? ह्याचे दोन भाग होतात. CH3 COO मायनस. कोणाच तरी माईक ऑन आहे, बंद करा बरं. माझ्याशी बोलायचं असेल तरच सुरू ठेवायचं, अदरवाईज बोलून झालं की माईक लगेच बंद करून टाकायचा. H प्लस. एवढा मोठा मॉलिक्युल आहे CH3COOH. किती नंबर ऑफ ऍटम्स आहेत? 3, 4, 5, 6, 7, 8. 8 ऍटम असलेला एक मॉलिक्युल. त्याचं ऍनायन बघा केवढं मोठं ऍनायन आहे. CH3COO मायनस एवढ्या मोठ्या स्ट्रक्चरचं एक ऍनायन बनला आणि त्याच्यामधनं H प्लस आयन, एकच H प्लस आयन देण्याकरता त्या मॉलिक्युलला डिसोसिएट झाल्यानंतर एवढे कष्ट पडतात की तो H प्लस आयन देतो खरा, पण हळूहळू देतो. तुम्हाला आठवतंय का मी तुम्हाला बोलले होते अभ्यास करणाऱ्या मुलांची गोष्ट? ही मुलं कशी आहेत? आज होमवर्क दिला, घरी जातात, जायची पण वाट बघत नाही, शाळेमध्येच करतात. हे काय करून मोकळे, लगेच तिथल्या तिथे काम करून मोकळे होतात. पूर्ण काम, लगेच काम, फास्ट काम. हे कसे? हे टंगळ मंगळ मंद मुलं आहेत. ह्यांना सगळ्या बाकीच्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे. अभ्यास करत नाही असं नाही, पण करतात असे नाही. वाट बघत बसा, 10 वेळा त्यांना बोला, अरे चला रे, करा रे. असे सगळे जे मूर्ख असतात ते सगळे वीक असतात. पण का असं होतं? त्यांचं स्ट्रक्चर असं आहे. का असं होतं की मुलं स्वतःहून अभ्यास करत नाही? तर त्यांना समजत नाही, किंवा त्यांना आवडत नाही, किंवा त्यांना तिसऱ्याच गोष्टी आवडतात त्या याच्यापेक्षा इंटरेस्टिंग वाटतात. बघा, समजा तुमच्या समोर मी एका वेगळ्याच भाषेमध्ये काहीतरी व्हिडिओ लावला, काहीतरी बोलायला लागले, तर तुम्हालाही ते कळणार नाही आणि मग तुम्हाला असं वाटेल की हे काय चाललंय. म्हणजे तुम्ही बघाल, समजून घेण्याचा प्रयत्न कराल, पण तुम्हाला नाही कळलं तर तुम्ही पुढच्या वेळेला त्याचे दुसरे व्हिडिओ बघणार पण नाही. तुम्हाला ते वाटणार पण नाही की ऐकावं. कारण काय, सुरुवातीला जर आपल्याला काही समजलं नाही तर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायला लागतो. तर ज्या मुलांना अभ्यास करायला आवडत नाही, ही त्यांची मूलभूत चूक असते की त्यांना लहानपणीच ते आवडलं नव्हतं. तुम्ही बघा, विचार करा. किंवा लहानपणी पहिली, दुसरी, तिसरीत असताना एकदम पहिला नंबर, 90%, 92%, आणि तिसरी, चौथी, पाचवीत गेलं की फक्त खेळायचं, मग अभ्यास आवडत नाही. असे ड्रास्टिक बदल बघितलेत का तुम्ही? त्याचं कारण आहे डिसोसिएशन. पाण्यामध्ये गेल्यावर डिसोसिएशन कसं होतंय? H प्लस आयन येतोय, अभ्यास करतोय, पण इतका हळूहळू करतोय, इतका बोर करतोय तो मुलगा की अरे बापरे, आई पट्टी घेऊन बसल्याशिवाय अभ्यासच करत नाही. H प्लस आयनला सुटायचंय, पण हा सोडत नाहीये ना. असे जे असतात ते सगळे वीक ऍसिड असतात. जी केस बेसिस ऍसिडची, तीच केस बेसिसची. कळलं हे तुम्हाला? येस. आता दुसरे एक्झाम्पल्स घेऊया आपण. काय गो? काय म्हणाले मध्येच? येस मॅम म्हणाले का कोणतरी? आता दुसरं एक्झाम्पल आहे NaOH. NaOH हा काय आहे? इट्स अ स्ट्रॉंग बेस. हा NaOH जेव्हा आपण पाण्यात टाकतो तेव्हा आपल्याला मिळतो Na प्लस आणि OH मायनस. शाबाश, प्लस OH मायनस. आता मला सांगा कॅटायन आणि एनायन कोणते कोणते आहेत त्यातले? आय एम रायटिंग H2O. Na प्लस OH मायनस. कॅटायन कोणते, एनायन कोणते? Na प्लस कॅटायन आणि OH मायनस anion. शाबाश. आपली डेफिनेशन काय सांगते अर्हेनियसची? दॅट इज द ओनली एनायन OH मायनस. मग तो काय आहे? स्ट्रॉंग बेस. दुसरं एक्झाम्पल KOH. KOH
पाण्यात टाकलं, डिसोसिएट झालं, काय बनेल सांगा? K plus OH minus. बरोबर, के प्लस OH मायनस. आता सांगा कॅटायन कोणते, ऍनायन कोणते? K plus cation, OH minus anion. शाबाश. मग आता सांगा याला आपली डेफिनेशन लागू होते का? अर्हेनिसची डेफिनेशन ऑफ बेस होते. याच्यामध्ये हा इट इज द ओनली ऍनायन, दुसरं कुठलं ऍनायन नाही याच्यामध्ये. सो आणि त्याचा पण शेअर बघा ना, 50% शेअर आहे पूर्ण ऍटमच्या स्ट्रक्चरमध्ये. 50% प्रमाणामध्ये OH मायनस बनला. ह्याच्यामध्ये पण बघा, हा आणि हा दोघांचं मिळून प्रमाण, दोघं मिळून जर एक असतील तर 50% मिळून एक असं झालंय ना ते. तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे एक तुम्ही मॉलिक्युल घेतलात त्याच्यातला अर्धा पार्ट जो आहे तो काय आहे, त्यातला OH मायनसच आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये, टाकलेल्या प्रमाणाच्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये, ते पण लगेच, जे OH मायनस देतात त्यांना आपण म्हणतो अल्कली, आणि त्याला आपण म्हणतो बेसिस. आणि जे बेसिस पाण्यामध्ये टाकल्या डिसोसिएट होतात त्यांना आपण काय म्हणतो, अल्कली. म्हणजे अल्कली हे बरोबरच आहे, पण अल्कली आणि बेसिस याच्यात फरक काय आहे? जे आपण स्ट्रॉंग ऍसिड्स म्हणतो ना, त्याला स्ट्रॉंग बेसिस न म्हणता आपण त्याला आणखी एक नाव दिले, ते आहे अल्कली. They immediately dissociate in the water and they give OH minus ion in the high proportion. बरोबर, हे झालं बेसिस. आता आपण आणखी एक एक्झाम्पल घेऊया, NH4OH ट्वाइस, अमोनियम हायड्रॉक्साईड. आता ह्याचं त्या मगाशच्या सारख्या उदाहरणासारखं आहे की OH मायनस द्यायचं तर आहे, की मला वाटतं NH4OH इज अ स्ट्रॉंग बेस ना, आपल्या पुस्तकात पण दिलंय. आपण जरा चेक करूया, मला कन्फ्युजन झालं. वेट, अच्छा बरोबर, आपल्याला दिलंच नाहीये NH4OH, आपल्याला फक्त अमोनिया दिलाय. बरोबर, NH4OH बनतो अमोनियाला पाण्यात टाकल्यानंतर. ठीक आहे, आपण जे एक्झाम्पल घेतलं ते आपण कंटिन्यू करूया. बघा, पण आपण ह्याला असं न घेता पुस्तकात जे दिलंय त्याच्या नावाच्या हिशोबाने घेऊया. अमोनिया म्हणजे NH3. अमोनिया इज अ गॅस, ऍक्च्युली इट्स अ व्हेरी पंजंट स्मेलिंग, एकदम असा घाणेरडा वास येतो त्याचा. आणि याला पाण्यामध्ये टाकलं तर काय बनतो, त्याचा हायड्रॉक्साईड बनतो, म्हणजेच NH4OH. त्याचं स्ट्रक्चर आहे NH4, मला लक्षात आहे NH4. माईक बंद करा ग. एक नायट्रोजन, हायड्रोजन किती आहेत, 3 4 5, 4 5. करेक्ट आहे, NH4OH एवढंच आहे, ट्वाइस नाही आहे. N3 4 5 NH4OH एवढंच आहे, OH ट्वाइस नाहीये. तर NH4 प्लस आणि OH मायनस. पण आता हे डिसोसिएट झाल्यावरती कोणाचा माईक ऑन आहे बरं? कोण येत आहे मॅडम? ठीक आहे, महाजन गणेश, तुमचा माईक बंद करा जरा. म्हणजेच ह्याच्यामधनं आपल्याला हा कॅटायन मिळाला आणि हा ऍनायन मिळाला. पण ही प्रोसेस होण्याकरता खूप वेळ लागला आणि इट्स अ स्लो OH मायनस गिव्हर. सो हा अल्कली नाहीये वरच्या सारखा, आणि हा स्ट्रॉंग बेस पण नाही, हा वीक बेस आहे. तर ह्याला आपण काय म्हणूया, वीक बेस. कोणाला, अमोनियाला. ठीक आहे, वेरॅज हे दोन कोण आहेत, स्ट्रॉंग बेसेस. कळलं, जे पटकन OH देतात ते स्ट्रॉंग, जे हळूहळू देतात ते वीक, जे स्ट्रॉंग आहेत ते अल्कली आहेत. हीच कन्सेप्ट आहे जी आपण ऑलरेडी पुस्तकात पाहिली आहे, स्ट्रॉंग आणि वीकची. एकदा पटकन बघा, स्ट्रॉंग ऍसिड, वीक ऍसिड, स्ट्रॉंग बेस, वीक बेस आणि अल्कली. हे सगळं आपलं आता झालं. पुढच्या वेळेला आपल्याला आयनिक मॉलिक्युल्स बघायचे आणि मग त्याच्यानंतर पूर्ण कन्सेप्ट बघायचे. पुढच्या वेळेला आपण PPT ऑन करूया. आज आपण टेबल बिबल सोडवलं आणि स्ट्रक्चर बघितलं, बट नेक्स्ट टाइम वी विल डू द अदर थिंग्स. ठीक आहे, तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.
गुड नाईट मॅम. बाय. बाय. गुड नाईट. मॅम